नमस्कार, तनुजाच रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया भरलेली वांगी। त्यासाठी लागणारे साहित्य: वांगी, शेंगदाणे, लाल तिखट, मोहरी, 10-12 लसूण पाकळ्या, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, तेल, टोमॅटो आणि कोथिंबीर। सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊ। शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे भाजलेले आहेत, गॅस बंद केलेला आहे। तोपर्यंत आपण वांगी कट करून घेऊया आणि टोमॅटो कट करून घेऊया। अशा प्रकारे वांगी कट करून घेतलेली आहेत। आता आपण शेंगदाणे बारीक करण्यासाठी काढून घेऊया। आता गॅस चालू करून घेऊ। तेल घालून वांगी छान अशी परतून घेऊया। शेंगदाणे बारीक झालेले आहेत, ते आपण एका प्लेटीत काढून घेऊया। आता भाजलेली वांगी आपण एका प्लेटीत काढून घेऊया। वांगी काढून झालेली आहेत, हे 2 मिनिटांसाठी थंड होऊ द्यात। आहे त्या तेलामध्ये फोडणीसाठी मोहरी घालून घेऊ। मोहरी कडलेली आहे। आता आपण कढीपत्ता घालून घेऊ। त्यानंतर टोमॅटो, हे चांगले बारीक मऊ होईपर्यंत भाजून घेऊया। टोमॅटो चांगले भाजूपर्यंत आपण आता सारण तयार करूया शेंगदाण्याचं। शेंगदाण्यामध्ये चटणी, चवीनुसार मीठ, आता हे पूर्ण पाणी घालून मिक्स करून वांगी भरून घेऊया। अशा प्रकारे वांगी भरून घेतलेली आहेत आपण। टोमॅटो चांगलं भाजलेला आहे, त्यामध्येच आपण लसूण टाकूया। आणि भरलेली वांगी ह्यामध्ये कढईमध्ये घालू। राहिलेल्या प्लेटीतल्या मसाल्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ आणि त्यामध्ये कढईमध्ये घालून देऊ। आणि कोथिंबीर कट करून घेऊया। आता वांग्यामध्ये वरून कोथिंबीर घालू। आता भरलेली वांगी ही तयार झालेली आहेत। गॅस बंद करून घेऊ। ही वांगी खाण्यासाठी तयार झालेली आहेत।